माधव मुंडे यांची गेल्या 16 महिन्यापूर्वी निर्गुण हत्या करण्यात आली होती। अजूनही आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले नाही। त्यानंतर त्यांच्या मिसेस ज्ञानेश्वर मुंडे यांनी अनेक पोलीस अधीक्षकांनी भेट घेतली होती। आता ते गेल्या आता सोमवारपासून पोलिसांनी आठवण दिलं होतं आणि आता मंगळवारपासून आपल्या उपोषणावरती बसणार येतं। ताई काय सांगाल? आता 16 महिने उलटून 17 महिने लागलेला आहे, काय सांगाल? 17वा महिना आता 21 तारखेपासून 17वा महिना लागला आहे माझ्या पतीच्या मृत्यूला। तरी पण अद्याप आम्हाला आरोपी निष्पन्न केलेले नाहीत। सानप सर आरोपीच्या दारात जाऊन त्यांना आरोपी अटक करू दिलेले नाहीत। मग कोणाचे फोन कोणाचे नाही, तरी पण ह्यांची चौकशी चालूच आहे। त्यांचा तो भाग आहे की तपासणीचा। पण सुप्रियाताईने बी मला आव्हान केलं आहे की मी जीवन तुझ्यासोबत राहील आणि जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत मी SP सरांशी बोलून हे करून तुला फॉलो देत राहीन। मला परवा दिवशी पण सुप्रियाताईंनी कॉल करून बोलल्या, मला SP सरांना मी बोलले आहे आणि ते म्हणले आहेत की आरोपी तात्काळ अटक करू। पण सोमवारपर्यंत जर मला आरोपी निष्पन्न नाही केले तर माझं मंगळवारी उपोषण करणं हे ठामच आहे। तर या संदर्भात आपण ताई दोनदा पोलीस अधीक्षकांनी भेट घेतली होती। पोलीस अधीक्षकांनी एक पथक नेमलं होतं। काल पथकात पाहिले 2 दिवसापूर्वी एक झाडझूड केली की 50 लोकांची केली परिसरामध्ये, कसं पाहता याच्याकडे आपण? त्याचं काय, मला फक्त आरोपीशी आणि मला न्याय मिळण्याशी मतलब आहे। त्या पोलिसांचा त्यांचा भाग आहे तो की कशी चौकशी करायची कशी नाही। पण CTR जर ह्याच पोलिसांचे ह्यांनी काढले जे पहिले केसमध्ये इन्व्हॉल्व होते, त्या सगळ्या पोलीस अधीक्षकांचे जर CDR काढले तर एवढी झाडाझडती करण्याची त्यांना पण गरज लागणार नाही। अद्याप त्यांना बी आरोपी निष्पन्न होऊन जातील। का तर असं तर काही नाही ना, पहिल्या पोलिसांनी काहीच केलं नाही आणि अशीच केस दाबून टाकलेली आहे। मग का दाबली आहे केस? मग पोलिसांना त्या पोलिसांना सह आरोपी करा जे माझ्या पतीच्या मृत्यूच्या केसमध्ये इन्व्हॉल्व होते, त्यांना सह आरोपी करा। का तर ते काहीच यशस्वी होऊ शकले नाहीत ना। मग असं होऊ शकेल का की यशस्वी होणार नाहीत पोलीस? यापूर्वी आपण अनेक वेळा मागणी करत, ज्या पोलिसांनी पूर्वी जे तपास केला होता त्या पोलिसांचे आपण CDR काढण्यात यावा। तुम्ही वारंवार सांगण्यात येतं, तुम्ही मागणी करतात, पण पोलीस याच्यावर काही लक्ष देत नाही। हां, पोलीस तर लक्षच देत नाहीत ना। पोलिसांनी आता 16 महिन्याहून आता 17वा महिना लागला आहे, तरी पण थोडंसं आता दसाहेबांनी वाचा फोडली म्हणून काहीतरी या प्रकरणाचा उघड पडला। मग या पोलिसांनी का फाईल दाबली, का केस बंद केली? मग ह्या पोलिसांना बी सह आरोपी करावं लागेल सगळ्यांसोबत। का तर ह्यांनी आरोपीची पाठराखण केली आहे ना, एक गुन्हा दाबून त्यांनी आरोपीची पाठराखण केली। मग ह्याच्यासोबत पोलीस सध्या सह आरोपी झाले पाहिजेत। जसे संतोष भाईच्या ह्याच्यात पोलीस आहेत, मग ह्याच्यात बी पोलीस असतील हे आपल्याला काय ठाम माहिती आहे का? असतील का नसतील ते? मग तुम्ही पोलिसांना बी त्या पूर्ण सह आरोपी करून मला न्याय द्या। यापूर्वी आपण जशी SIT असेल CID असेल याची मागणी केली होती। हां, SIT CIDचे मग SP सर म्हणले आहेत ना की माझ्याच्यानं होऊ शकतो तपास। मग SP सरांनी दावा घेतलेला आहे, तरी पण सोमवारपर्यंत SP सरांचं पाहून मंगळवारी तर मी ठामच आहे, मला SIT CID द्या, नाहीतर आरोपी अटक करून मला न्याय मिळवून द्या। 3 दिवसापूर्वी आपल्याकडे सुप्रिया सुळे यांनी सांत्वन भेट घेतली होती, त्यांच्याशी चर्चा झाली होती। त्यानंतर तुम्हाला 2दा सुप्रियाताईंनी फोन केला होता, काय नेमकं बातचीत झाली त्यांच्याशी तुमची? सुप्रियाताई एवढंच म्हणल्या की मी SP सरांशी कॉलवर सतत आहे आणि SP सर पण ह्याच्यामध्ये फॉलो घेत आहेत। स्वतः खुद SP सर या केसमध्ये इन्व्हॉल्व आहेत। तरी पण मी जे अल्टिमेट दिलं होतं SP सरांना की मी 15 दिवसाच्या नंतर इथं SP ऑफिस समोर येऊन उपोषणाला बसणार आहे। मला सोमवारपर्यंत जर आरोपी नाही निष्पन्न झाले तोपर्यंत मी शांत बसून काहीच बोलणार नाही आणि ज्यावेळेस सोमवारचा अल्टिमेट संपाल मंगळवारी मी माझं परिवार घेऊन बीड SP ऑफिस समोर जाऊन उपोषणाला बसणार आहे। तर हे पाहिजे ते होतं ज्ञानेश्वर म्हणजे त्यांनी पोलीस अधीक्षकांना 2दा भेट घेतली होती आणि त्यांनी ते 15 दिवसाचं अल्टिमेट जे देण्यात आलं होतं। मग आता हे अल्टिमेट आता सोमवार संपत आहे आणि मंगळवारपासून ते आपल्या कुटुंबासोबत आपल्या न्यायाच्या हक्कासाठी आपल्या लेकराबाळासाठी ते आपल्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत। कॅमेरा पर्सन विकास वाघमारेसह मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।